त्याच भ्रष्टनाथ मिंडेंमुळे, आणि होय मी भ्रष्टनाथ मिंदेच बोलणार कारण ते भ्रष्ट आहेच, त्याच्यामुळेच तर पळायला लागलं होतं त्यांना गुवाहाटीला. 97 साली जेव्हा आपली सत्ता आली 600 कोटीचे डेफिसिट होतं. आपण काम करून करून कुठेही टॅक्स न वाढवता 92,000 कोटीचं सरप्लस आपण मुंबई महानगरपालिकेचं एकटीचं केलं होतं. कोणासमोर वाकायची वेळ आली नाही, कोणासमोर झुकायची वेळ आली नाही, दिल्लीसमोर तर कदापि नाही. आज या एशनची सरकारनी असेल, या भाजपच्या घोटाळेबाज सरकारनी असेल, ह्याच 92,000 कोटीला 1.5 नाही 2 नाही तर 2.5 लाख कोटीचं परत एकदा डेफिसिट कमिटेड लायबिलिटीमध्ये नेले. गेले 2 वर्ष आपण सातत्याने जे विषय घेतलेले आहेत, मग तो रस्त्यांचा घोटाळा असेल, रस्त्यांचा घोटाळा मी 2 वर्ष सतत मांडत आलेलो आहे की जवळपास 6,080 कोटीचा घोटाळा. गेले 2 वर्ष, पहिल्या वर्षी तर कामच सुरू झाली नव्हती आणि मागची 2 वर्ष आपण पाहतोय संपूर्ण मुंबई प्रत्येक गल्ली ही खोदून ठेवली. काही काही परिसर तर असे झालेत आपल्या उपनगरामध्ये की गाडी आणि रिक्षा सोडा आपण पण चालून जाऊ शकतो की नाही हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. त्याचे तर आहेच, रस्ते चांगले होते ते खोदून ठेवलेले आहेत. भले मोठ्या कॉन्ट्रॅक्टरना ॲडव्हान्स मोबिलायझेशनच्या नावाखाली मुंबईकरांचे पैसे दिलेले आहेत. ही सगळी जी घोटाळेबाज कामं हे करून ठेवलेली आहेत, मिंदेंनी करून ठेवलेली आहेत. त्याच भ्रष्टनाथ मिंडेंमुळे, आणि होय मी भ्रष्टनाथ मिंदेच बोलणार कारण ते भ्रष्ट आहेच, त्याच्यामुळेच तर पळायला लागलं होतं त्यांना गुवाहाटीला.